नमस्कार. जर तुम्हाला अँटोनिम्स पाठ होत नसतील, सिनोनिम अँटोनिम्स तसे ते पाठ होतच नाहीत. ते एवढी खराब गोष्ट आहे की ते तुम्ही किती वेळेस वाचले तरी सिनोनिम अँटोनिम्स तुम्हाला परीक्षेत कन्फ्यूज करणार म्हणजे करणार. मराठीचे समानार्थी विरुद्ध शब्द पाठ होत नाहीत आपल्याला, तर इंग्लिशचे कुठून होणार. मात्र मी तुमच्यासाठी एक भन्नाट ट्रिक्स घेऊन आलेलो आहे, ज्यामुळे तुम्हाला सिनोनिम अँटोनिम्स लक्षात ठेवण्याचं आता कुठलीही टेन्शन येणार नाही. कारण जे काही टेन्शन घ्यायचं होतं, जे काय स्ट्रेस घ्यायचा होता, जी काय मेहनत घ्यायची होती, ती संपूर्ण मी घेतलेली आहे. तुम्हाला फक्त याची PDF विकत घ्यायची आहे, जी अत्यंत रिजनेबल दरामध्ये ठेवलेली आहे. अगोदर मी तुम्हाला संपूर्ण सांगतो, नंतर ती PDF घ्यायची कशी ते पण सांगतो. त्यासाठी आपला 84 21 90 83 84 हा व्हॉट्सअप नंबर आहे. याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, कॉल करू शकता आणि ती PDF घेऊ शकता. अत्यंत रिजनेबल दर ठेवलेला आहे. तर आता ह्या PDFची रचना कशी केलेली ते मी तुम्हाला सांगतो. तर बघा, MPSC प्रिवियस इयर अँटोनिम्स. आता यामध्ये बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग अँटोनिम्स वर्ड ऑफ एक्स्ट्राव्हॅगंट. तर एक्स्ट्राव्हॅगंट ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे आणि हा कधी आलेला आहे, राज्यसेवा 22ला आलेला आहे, त्यानंतर PSI 1989. तर आपण रचना अशी केलेली आहे की आता हा जो एक्स्ट्राव्हॅगंट शब्द आहे, एक्स्ट्राव्हॅगंट याच्यावरच, या शब्दावरच आतापर्यंत राज्यसेवा कंबाईन म्हणजे MPSC आयोगाने कोणकोणत्या परीक्षेत किती प्रश्न विचारले हे संपूर्ण मी एकाच ठिकाणी घेतलेलं आहे. बघा, हा एक प्रश्न झाला, त्यानंतर हा एक प्रश्न झाला, त्यानंतर हा एक प्रश्न बघा PSI 2009 इंजिनिअरिंग 2012, त्यानंतर हा एक प्रश्न झाला PSI 1989. म्हणजे एक्स्ट्राव्हॅगंट या शब्दावर आयोगाने किती वेळेस प्रश्न विचारलेले आहेत आणि कुठं कुठं विचारलेले आहेत आणि कसे कसे विचारलेले आहेत हे बघा. असिस्टंट 2012 हे संपूर्ण मी एका खाली एक घेतलेला आहे. तो झाल्यानंतर मी दुसरा अँटोनिम्स घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपण PDFची रचना केलेली आहे आणि त्यामध्ये ती लक्षात कसं ठेवायची याचे भन्नाट ट्रिक्स पण सांगितलेले आहेत. तर पहा, आता इथं काय म्हणतं एक्स्ट्राव्हॅगंट, तर त्याच्या विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आपल्याला. तर एक्स्ट्राव्हॅगंटचा अर्थ होतो उधळ्या म्हणजे खर्ची, तर त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे थ्रिफ्टी. काय आहे? थ्रिफ्टी. तर हा थ्रिफ्टी कसा लक्षात ठेवायचा ते सांगतो. तर बघा, याचे थ्रिफ्टीचे दोन भाग पाडा तुम्ही, एक 3 आणि एक दुसरं 50. 3 आणि 50 त्याला 350 असं म्हणा. 350 थ्रिफ्टीचे दोन भाग पाडा, त्याला 350 म्हणा. 350. तर आता ट्रिक कशी आहे बघा, XYZ नावाचा एक व्यक्ती आहे जो खूपच कंजूस आहे, अति कंजूस आहे. तो इतका कंजूस आहे की बायकोसाठी तो 350ची साडीही विकत घेऊ शकत नाही. तो इतका कंजूस आहे की साडी पण विकत घेत नाही 350ची बायकोसाठी. तर असं लक्षात ठेवा. आणि मग त्याच्या विरुद्धार्थी एक्स्ट्राव्हॅगंट. आता असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा पुढचा काय, चूज करेक्ट अँटोनिम ऑफ फ्रुगल हा आला होता असिस्टंट 2012. तर बघा, फ्रुगलचा अर्थ होतो कंजूस. मग त्याचा अर्थ विरुद्धार्थी काय होईल, एक्स्ट्राव्हॅगंट. बघा, म्हणजे आयोग प्रश्न कसं विचारते. इथं एक्स्ट्राव्हॅगंट हा शब्द त्यांनी प्रश्नात ठेवला होता, प्रश्नामध्ये. तर इथं त्यांनी काय केलं, एक्स्ट्राव्हॅगंट शब्दाला त्यांनी ऑप्शनमध्ये आणले आणि फ्रुगलला प्रश्नात नेले. फ्रुगलचा अर्थ होतो कंजूस, त्याचा विरुद्धार्थ एक्स्ट्राव्हॅगंट असं तुम्ही लक्षात ठेवा. तशीच इथं मी ट्रिक्स लिहिलेली आहे, ही ट्रिक्स तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर खाली बघा, चूज अपोजिट मिनिंग ऑफ लॅविश. लॅविशचा अर्थ बघा PSI 2009 आणि इंजिनिअरिंग 2012. बघा, लॅविश त्याच्या विरुद्धार्थी फ्रुगल. बघा, आता परत इथं त्यांनी काय केलं होतं बघा, इथं फ्रुगल त्यांनी प्रश्नामध्ये विचारला होता, इथं प्रश्नामध्ये फ्रुगल विचारला होता. लगेच पुढे त्यांनी फ्रुगलला काय केले, ऑप्शनमध्ये आणलं. म्हणजे आयोग तिथलं तिथंच फिरून फिरून ते प्रश्न विचारतो. त्यामुळे ते आपल्याला पाठ होऊन जाणार. कारण एकाच शब्दावर किती प्रश्न विचारलेत, कसे कसे ते संपूर्ण आपण घेतलेले आहेत. त्यामुळे ते आपल्याला संपूर्ण पाठ होऊन जाणार. तसे ट्रिक्स पण आपण केलेले. आता लॅविशचा अर्थ काय होतो, उधळ्या. तर याची ट्रिक्स काय केलेली, लॅविशला आपण लावणी असं म्हणू. लावणी, लॅविश लावणी. कारण लावणी आणि लॅविश दोन्ही शब्दात सुरुवात LA ने होते. तर बघा, तो इतका खर्चिक आहे की त्यानं लावणीमध्ये बायांवर बघा पैसे उधळले, स्त्रियांवर पैसे उधळतात. हे बघा, अशी ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. लॅविशला आपण लावणी म्हणू, कारण लावणी पाहायला जाणारे लोक कंजूस नसतात, ते डान्स करणाऱ्या स्त्रियांवर पैसे उधळतात. म्हणून लॅविश हा
लेविस हा एक्स्ट्रा वॅगनचा समानार्थी. लेविस हा एक्स्ट्रा वॅगनचा समानार्थी म्हणजेच मग लेविस कोणाचा विरोधार्थी असणार तर फ्रुगलचा, कारण फ्रुगल म्हणजे कंजूस. त्यानंतर बघा द अपोजिट ऑफ थ्रिफ्टी. बघा आता थ्रिफ्टी हा शब्द पहिल्या प्रश्नामध्ये आपण ऑप्शनमध्ये पाहिला होता. हे बघा पहिल्या प्रश्नात थ्रिफ्टी हा शब्द ऑप्शनमध्ये होता. तो इथं त्यांनी त्या थ्रिफ्टीचा प्रश्नामध्ये विचारला आहे तो थ्रिफ्टी. हे बघा अपोजिट मिनिंग ऑफ थ्रिफ्टी. कधी? PSI 1989. तर आपण पाहिलं थ्रिफ्टीचा विरोधार्थी काय मग एक्स्ट्रा वॅगन, कारण तिकडं पहिल्या प्रश्नामध्ये एक्स्ट्रा वॅगन हा प्रश्नामध्ये त्यांनी विचारला. एक्स्ट्रा वॅगन त्यांनी इथं कुठं विचारला आहे तर एक्स्ट्रा वॅगनमध्ये इथं त्यांनी प्रश्नामध्ये विचारला एक्स्ट्रा वॅगन, आणि उत्तर ऑप्शन काय दिलं त्यांनी इकडं थ्रिफ्टी हे दिले. तर इथं काय केलं आहे मात्र त्यांनी, इथं पहा तुम्ही, त्यांनी थ्रिफ्टी हा प्रश्नामध्ये विचारला आहे आणि एक्स्ट्रा वॅगन ऑप्शनमध्ये टाकले. तर बघा अशा आता तुम्हाला विसरणारच नाही. हा थ्रिफ्टी, एक्स्ट्रा वॅगन, फ्रुगल, लॅविश हे शब्द तुम्हाला आता आयुष्यभर विसरणार नाही, कारण त्याचं एकदम पिळून आपण त्याचं हे केलेलं आहे. आता त्याला एकदम पिळून खाल्लेलं आहे आपण त्याला एकदम. आता ते विसरणारच नाही तुमचे. अशा प्रकारे आपण PDF मांडणी केलेली, ज्यामध्ये आपण अगोदर पालनसुरी आणि SP बक्षीमधले संपूर्ण अँटोनिम सिनोनिम घेतलेले आहेत, ते संपूर्ण क्रमानं घेतलेले आहेत, आणि त्याच्यावरच आलेलं हे प्रश्नसुद्धा प्रिव्हियस इयर घेतलेले आहेत. त्यामुळे आता कारण आयोग फक्त रेफरन्स बुक वापरते, स्टँडर्ड बुक कोणते पालनसुरी, त्याच्यातूनच संपूर्ण सिनोनिम अँटोनिम्स विचारले जातात. ते संपूर्ण आपण PDF कव्हर केलेले आहे. त्यामुळे ती PDF हवी असेल तर परत एकदा सांगतो, 84 21 90 83 84 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. तसेच आपल्याकडे पॉलिटिकलच्या संपूर्ण ट्रिक्सची PDF आहे, सायन्सची PDF आहे, संपूर्ण तुम्हाला या नंबरवर भेटून जाईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.